बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे। अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे। दरम्यान मध्यरात्रीच वसंत मोरे यांनी भावनिक पोस्ट केली होती। एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो। आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही, अशी भावनिक पोस्ट वसंत मोरे यांनी मध्यरात्री फेसबुकवर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। त्यानंतर आज दुपारी थेट वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिला आहे। या संदर्भातील पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे। त्यामध्ये ते म्हणतात की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो। त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो। वसंत मोरे हे त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जातात। पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता। त्याचबरोबर शहरामध्ये मनसेची वाढ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे। वसंत मोरे यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत। एकाने म्हटले आहे की आताची वेळ फक्त सहन करायची आणि निष्ठा दाखवायची आहे। सबर का फल बहुत मीठा होता है। परंतु दुसरा म्हणतो जेथे आपल्याला निष्ठेची कदर केली जात नाही तेथे आपण आपले निर्णय घेतले पाहिजेत। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुण्यात आल्या होत्या। त्यावेळी एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं। त्यांनी म्हटलं होतं की साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे। त्यांना आता महापालिकेत पाठवायचं नाही, त्यांना दिल्लीला पाठवले तर दुधात साखर पडेल। त्यानंतर मनसेकडून साईनाथ बाबर यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। हरियाणातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांची नवे नेते म्हणून निवड करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप आणि जननायक जनता पक्ष यांची युती तुटली। मुख्यमंत्री मनोहर लाल सकाळी 11:30 वाजता चंदीगडमधील राजभवनात पोहोचले आणि त्यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांच्याकडे सुपूर्द केला। यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली। त्यात नायब सैनी यांची नेतेपदी निवड करण्यात आली। निर्णय होण्यापूर्वीच अनिल विज अचानक बैठक सोडून बाहेर आले। या नेत्याच्या नावाबाबत विज सहमत नसल्याने सूत्रांनी सांगितले। राजभवनात संध्याकाळी 5 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। उपमुख्यमंत्रीपद जाट चेहऱ्याला दिले जाऊ शकते। दरम्यान जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी आपल्या आमदारांना दिल्लीत बोलावले आहे। 5 आमदार आलेले नाहीत। हे सर्वजण भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीत जेजेपी हरियाणामध्ये 1 ते 2 जागांची मागणी करत होती, तर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्य संघटना सर्व 10 जागा स्वतः लढवण्याच्या बाजूने आहेत। हेच युती तुटण्याचं कारण ठरलं आहे। केंद्रातील सत्ताधारी भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आज आपली दुसरी मतदान यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। यात महाराष्ट्रातील 20हून अधिक उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे। पण विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून स्वतःचे अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे। यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विनोद तावडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार अशी बड्या नेत्यांचा समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। पण स्वतः मुनगंटीवार यांनी आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय। मला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत। माझी लोकसभेवर जाण्याची इच्छा नाही, पण पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वतोपरी असेल। पक्षाने आदेश दिल्यास एक कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन करणे माझी जबाबदारी असेल, असेही ते म्हणाले। त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे। आपल्या काय चुका झाल्या यावर आपण निरीक्षण केलं पाहिजे, ते सोडून इकडे तिकडे उकिरड्यावरची घाण केली असे म्हणत सकाळपासून वेडेवाकडे आणि घाणेरडे बोलत राहायचे एवढेच काम संजय राऊत यांच्याकडे राहिले आहे, अशी टीका भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केली। संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तुमच्याकडे 50 चे 5 राहिले आहेत, ते देखील आता राहणार नाहीत, तरी तुमची मस्ती जात नाही, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती। या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस हे कचऱ्याच्या डंपरमध्ये बसले असल्याचे म्हटले होते। फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते हे कचऱ्याचे डंपर असून ते पुढे गुजरातमध्ये जाणार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता। संजय राऊत यांच्या या टीकेला आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। संजय राऊत यांच्याकडे आता कोणीच राहिलं नाही, त्यामुळे बिचाऱ्यांचा तोल जात असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। संजय राऊत यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। त्यांचा डोक्याचा आता इलाज करायला हवा, असे देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या शेजारी बसून उपोषण करावे, मग त्यांना कळेल उपोषण काय असते।
हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घ्यावा लागतो असे ते म्हणाले. दुसरीकडे हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी फडणवीस यांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू न देण्याचा निर्धारही व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. विशेषतः त्यांनी फडणवीस यांना आपल्यासोबत उपोषणाला बसण्याचे आव्हानही दिले. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आई बहिणींच्या विषयी अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना 2 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई बहीण वाटली नाही का? त्यांनी त्यांना वाटेल ते करावे. मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमच्या आया बहिणींना आजही नीट चालता येत नाही, कारण लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्या माता बहिणी दिसल्या नाहीत का? तुम्ही लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर केवळ 10 दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयी नियत दिसली, असे मनोज जरांगे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं. मात्र आता दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 25 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यामध्ये नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार, तर जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे नाव घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी 2 मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये उमेदवारांच्या नावांवर खलबतं झाली आहेत. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होऊ शकते. भाजपने पहिल्या यादीमध्ये 195 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने नितीन गडकरी यांचे नाव घेत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करण्यात आली होती. नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी देखील त्यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी थेट नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याचे आवाहन देखील केले होते. त्यामुळे आता दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील किती उमेदवारांची नावे असतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. त्यांचा जीव घेतला, आता ते माझ्या मागे लागले आहेत, असा आरोप त्यांनी काँग्रेस नेत्यांवर केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विरोधामुळे एक जीव गेला, आता दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितले आहे. त्या म्हणाल्या की माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. मी कुठेही जाणार नसून काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार आहे, असे म्हणत भाजप प्रवेशाच्या चर्चांना धानोरकर यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यापुढे म्हणाले की चंद्रपूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस प्रभारी चेनिंथला यांच्यासोबत मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली, मात्र त्यांनी कुठलेच आश्वासन दिले नाही. काँग्रेसमध्ये वेळेत कुठला निर्णय होत नाही. मला कुठले निर्देश नसले तरी माझी तयारी सुरू आहे. मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असून शिवानी वडेट्टीवार काही माझी प्रतिस्पर्धी नाही. कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. काल शिवसेनेचे शिवराळ नेते शिवतारे यांनी अत्यंत चुकीची प्रतिक्रिया अजितदादांबद्दल दिली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरले नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल, असा इशारा आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे खूप सोपे आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निकाल कल्याण लोकसभेवर लावू शकतो, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले, राष्ट्रवादीचे शक्तीस्थळ असलेल्या बारामती आणि रायगड लोकसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावे. आम्ही देखील स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कुणाला वाटत असेल की कल्याण लोकसभा निवडणूक जिंकणे फार सोपे आहे, तिकडे वेगळा निकाल लागू शकतो.